आणि आता 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। भाजपाकडून आज नवी उमेदवारी जाहीर होणार। 17 लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। ठाणे विभाग भाजपासाठी महत्त्वाचा। ठाणे विभागामध्ये भाजप एक प्रमुख पक्ष। फडणवीसांचं हे सूचक वक्तव्य। भाजपाचा ठाणे लोकसभेवर दावा असल्याची चर्चा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज रामटेकमध्ये जाहीर सभा। रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा। मुख्यमंत्री शिंदेंकडून मोदींच्या रामटेक सभास्थळाची पाहणी। पाऊस पडल्यानं सभास्थळातील नियोजनाचा शिंदेंकडून आढावा। 12 एप्रिल रोजी पालघरमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। बोईसर तारापूर रस्त्यावरील आंबटगोड मैदानावर जाहीर सभा। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। केवळ नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा। लोकसभा लढवणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना। सुनेत्रा पवार आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा गाव भेटी गाठी दौरा सध्या सुरू आहे। रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्र याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं लोकसभेची उमेदवारी गेली, जिल्हा परिषद सदस्यत्व देखील गेलंय। छगन भुजबळांच्या फार्म परिसरामध्ये ड्रोन उडवणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला। भुजबळांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून रेकी केल्याचा संशय। महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची परभणीच्या पालमध्ये बाईक रॅलीनंतर पदाधिकारी मेळाव्याचं देखील आयोजन।